सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशातील नागरिक भारतात फिरण्यासाठी येऊ शकत नाहीत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इस्राईल, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी उत्तर कोरिया, ऑप्शन डी सौदी अरब। ह्याचं उत्तर आहे उत्तर कोरिया देशातील नागरिक भारतात फिरण्यासाठी येऊ शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात सर्वात कठोर कायदा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी इस्राईल, ऑप्शन डी सौदी अरब। तर याचं उत्तर सौदी अरब देशात सर्वात कठोर कायदा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, सर्वात मोठे अंडे कोणत्या पक्षाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोकिळा, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कोंबडी, ऑप्शन डी शामरुख। तर याचं उत्तर सर्वात मोठे अंडे शामरुख पक्षाचे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 4 आहे, झाड तोडण्यासाठी खालील कोणत्या वस्तूचा उपयोग केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विळा, ऑप्शन बी कात्री, ऑप्शन सी तलवार, ऑप्शन डी कुऱ्हाड। तर याचं उत्तर झाड तोडण्यासाठी खालील कुऱ्हाड वस्तूचा उपयोग केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात मोठी शाळा कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठी शाळा भारत देशात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, भारतात स्वातंत्र्यानंतर पहिले सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1952, ऑप्शन सी 1957, ऑप्शन डी 1962। तर याचं उत्तर भारतात स्वातंत्र्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 7 आहे, कोणती धातू सुरीने कापता येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी सोडियम, ऑप्शन डी सोने। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर सोडियम धातू सुरीने कापता येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, निळ्या रंगाचे अंडे देणारी कोंबडी कोणत्या देशात आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नायजेरिया, ऑप्शन बी तिब्बत, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी चिली। तर याचं उत्तर निळ्या रंगाची अंडी देणारी कोंबडी चिली देशात आढळते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वप्रथम तेलाची विहीर कोठे खोदण्यात आली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुरत, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी लखनौ, ऑप्शन डी डिगोबॉय। तर याचं उत्तर भारतात सर्वप्रथम तेलाची विहीर डिगोबॉयत खोदण्यात आली। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 2 मुले होती। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, गरिबांची गाय कोणाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मेंढी, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी शेळी, ऑप्शन डी मासे। ह्याचं उत्तर आहे गरिबांची गाय शेळीला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल किल्ला, ऑप्शन बी ताजमहल, ऑप्शन सी चार मीनार, ऑप्शन डी हवा महल।
तर याचं उत्तर भारतातील सर्वात सुंदर इमारत ताजमहल आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्न्या होत्या? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 10. तर याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज यांना 8 पत्न्या होत्या, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी जहागीर, ऑप्शन डी शाहजहान. याचं उत्तर आहे दिल्लीतील लाल किल्ला शाहजहानने बांधला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे, वाचण्यासाठी लागणारा कागद कोणत्या झाडापासून बनवला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जांभूळ, ऑप्शन बी बांबू, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी नीम. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर याचं उत्तर वाचण्यासाठी लागणारे कागद बांबू झाडापासून बनवले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, भारतात पहिले पोस्ट ऑफिस कोठे उघडले गेले? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी कोलकाता. तर उत्तर भारतात पहिले पोस्ट ऑफिस कोलकातात उघडले गेले, याचे उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 17 आहे, राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात किती अरे असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 28. याचं उत्तर राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात 24 अरे असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शार्क मासा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी व्हील मासा. तर याचं उत्तर व्हील मासा प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 19 आहे, आंब्याची साल खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी सांधेवात, ऑप्शन सी कावीळ, ऑप्शन डी हृदयरोग. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर याचं उत्तर आंब्याची साल खाल्ल्यास कर्करोग आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याचे उद्यान म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तमिळनाडू. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.